मित्रांनो, सीईटीचे कॅप राऊंड सुरू झालेले आहेत आणि कॅप राऊंडला अप्लाय करत असताना एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आणि जर तुम्ही मल्टिपल वेळेस 10वी किंवा 12वीची परीक्षा दिली असेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, तसेच जर तुम्ही 10वी किंवा 12वी स्टेट बोर्ड शिवाय इतर बोर्डमधून केली असेल तर तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कंपल्सरी असतात. म्हणजे थोडक्यात तुमचे मार्क्स ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला फक्त CGPA मध्ये असले तरच तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट द्यायची गरज पडेल असं नव्हे. तुमचे मार्क्स पर्सेंटेजमध्ये जरी असले तरी तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट देणं हे कंपल्सरी असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने फिलअप करायचं या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर LLB ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 दिसेल. ते ओपन केल्यानंतर तुमच्या रिलेव्हंट कोर्समध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट डाउनलोड करता येतील. उदाहरण पाहूयात आपण. BPED CETचं जर आपण पोर्टल ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला समोरच डॉक्युमेंटची लिस्ट दिसते. इथे CBSE, IG, CSE, ICSE मार्क्स कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिसतंय. त्यानंतर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिसतंय. SSC अँड HSC मल्टिपल अटेम्प्ट कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिसतंय. तर हे जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्हाला डाउनलोड करायचे. जर तुम्ही SSC किंवा HSC मल्टिपल अटेम्प्टमध्ये दिली असेल तर ते डाउनलोड करा. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असणारं रिलेव्हंट कन्व्हर्जन सर्टिफिकेट डाउनलोड करा. ICSC किंवा IGSC मधून तुम्ही जर 10वी 12वी केली असेल तर तुम्ही ते रिलेव्हंट कन्व्हर्जन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. सर्वात सुरुवातीला आपण पाहूयात की ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागते. तर इथे तुमच्या पुढे कन्व्हर्जन सर्टिफिकेट ओपन झालंय. अनेक जर DM त्याला म्हटलं जातं. इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम दिसतंय. या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनचे मार्क्स ॲड करायचे आहेत. तर सुरुवातीला नेम ऑफ द डिग्री ऑर एक्झामिनेशन पास, तर तुमच्या डिग्रीचं नाव, तुमच्या परीक्षेचं नाव इथे एंटर करायचंय. इयर ऑफ पासिंग, कुठल्या वर्षी तुम्ही ती डिग्री पास केली आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचंय. नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी, तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तुमचं स्वतःचं नाव CET ॲप्लिकेशन फॉर्मनुसार तुम्हाला इथे मेन्शन करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे नेम ऑफ अ कॉलेज, कॉलेजचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे. पुढे मग तुम्हाला इथे दिसतंय की सेमिस्टर वाईज इथे मार्क्स एंटर करण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. तर सेमिस्टर 1, 2, 3, 4, 5, 6 युजली ज्या विद्यार्थ्यांची डिग्री ही 6 सेमिस्टरमध्ये झाली असेल त्यांच्यासाठी मेनली हे पहिलं कन्व्हर्जन सर्टिफिकेट असेल. तर इथे तुम्हाला मार्क्स किती मिळाले आहेत म्हणजे मार्क्स ऑब्टेन्ड असतील आणि आउट ऑफ मार्क म्हणजे तुमची जी सेमिस्टर एक्झाम झाली होती तर ती एक्झाम टोटल किती मार्क्सची होती त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स एंटर करायचे आहेत. ठीक आहे. समजा माझी एक्झाम माझी एक्झाम ही 1000 मार्कांची होती आणि मला 500 मार्क त्या एक्झाममध्ये मिळाले होते. तर माझं प्रत्येक सेमिस्टर समजा 1000 मार्क्सचं होतं. प्रत्येक सेमिस्टरमध्ये मला 500 मार्क्स मिळाले होते. तर 6 सेमिस्टरचे माझे टोटल जे मार्क्स होतील ते 6000 होतील आणि मार्क्स जे मिळाले आहेत ते 3000 होतील. पुढे मग तुम्हाला ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑब्टेन ऑन द बेसिस ऑफ टोटल मार्क्स ऑफ ऑल सेमिस्टर्स ऑफ द क्वालिफाईंग डिग्री एक्झामिनेशन. थोडक्यात तुम्हाला 3000 भागिले 6000 गुणिले 100 हे कॅल्क्युलेशन करायचे आणि इथे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज लिहायचे आहेत. मग इथे माझे पर्सेंटेज हे 50% असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या मार्क्सचं इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवलंय. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय. पुढे मग तुम्ही कुठल्या डिग्रीसाठी अप्लाय करताय CET थ्रू ती डिग्री तुम्हाला इथे लिहायची आहे. शेवटी तुमचं इथे नाव लिहायचंय आणि त्याच्या खाली तुमची सिग्नेचर करायची. तर हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आयदर तुम्ही वर्ड फाईलमध्ये बनवू शकता किंवा याची प्रिंट घेऊन पेनने सुद्धा हे सर्टिफिकेट तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांसाठी झालं ज्या विद्यार्थ्यांची डिग्री ही 6 सेमिस्टरमध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएट डिग्री ही ॲन्युअल पॅटर्ननुसार 3 वर्षांच्या 3 एक्झाममध्ये झालेली असेल
त्या विद्यार्थ्यांसाठी असणारं हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. इथे मग तुम्ही पाहू शकता नेम ऑफ डिग्री, तुमच्या डिग्रीचं नाव, अगेन पासिंग युनिव्हर्सिटी, पासिंग इयर, तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव इथे टाकायचं आहे. तुम्हाला फर्स्ट इयरला किती मार्क्स मिळाले होते आणि किती पैकी मिळाले होते ते इथे एंटर करायचं आहे. सेकंड इयरचंही तसंच असेल, थर्ड इयरचं पण तसंच असेल. शेवटी मग जसं आपण वरच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये टोटल मार्क्स इथे काउंट केले होते, त्यापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते काउंट केले होते आणि त्याचं पर्सेंटेज इथे काढलं होतं. बाकी सेमच असेल. तुमचं नाव टाका, कुठल्या कोर्सला तुम्ही अप्लाय करताय त्या कोर्सचं नाव टाका, तुमचं नाव नेम ऑफ कॅन्डिडेटच्या ठिकाणी आणि तुमची सिग्नेचर खाली करायची. त्यानंतर तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तर त्यासाठी असणार हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. बाकी वरची जी माहिती आहे ती ॲज इट इज असेल, जी मागच्या सर्टिफिकेटमध्ये आपण लिहिली होती. त्यानंतर तुमच्या सेमिस्टर पॅटर्ननुसार तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरमध्ये मिळालेले मार्क्स आणि कितीपैकी तुमची एक्झाम झाली होती ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज इथे लिहायची आहे. अगेन तुम्हाला इथे पर्सेंटेज काढायचे, तुमचं नाव, कुठल्या कोर्सला तुम्ही अप्लाय करताय, शेवटी परत तुमचं नाव आणि तुमची सिग्नेचर. अशा पद्धतीने हे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी असणारं कन्व्हर्जन सर्टिफिकेट असेल. त्यानंतर तुमची जर पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री ॲन्युअल पॅटर्ननुसार झाली असेल तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मार्क इथे मेन्शन करा, कितीपैकी मिळाले ते मेन्शन करा, खाली पर्सेंटेज काढा, तुमचं नाव टाकून कुठल्या कोर्सला अप्लाय करताय, खाली तुमचं नाव आणि परत तुमची सिग्नेचर इथे मेन्शन करून तुमचं हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट रेडी असेल. अशा पद्धतीने हे जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहेत ते ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी असतील. त्यामध्ये तुमचे जर सेमिस्टर पॅटर्ननुसार, त्यामध्ये तुमची जर डिग्री सेमिस्टर पॅटर्ननुसार झाली असेल तर सेमिस्टर पॅटर्नचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट वापरा. जर तुमची डिग्री ॲन्युअल पॅटर्नमध्ये झाली असेल तर ॲन्युअल पॅटर्नचं सर्टिफिकेट वापरा. जर तुमचं एखादं वर्ष हे ॲन्युअल पॅटर्नमध्ये झालं असेल आणि इतर वर्ष सेमिस्टर पॅटर्नमध्ये झाले असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला 2 कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स इथे अपलोड करावे लागतील. मग ॲन्युअल पॅटर्ननुसार तुम्हाला एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरावं लागेल आणि सेमिस्टर पॅटर्ननुसार तुम्हाला दुसरं सर्टिफिकेट इथे भरावं लागेल. पुढे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क हे ग्रेडमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या युनिव्हर्सिटीचा ग्रेड टू मार्क कन्व्हर्जनचा फॉर्म्युला यूज करा आणि त्यानुसार तुमच्या मार्क्सचं कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये करायला विसरू नका. फक्त CGPA एंटर करून तुम्हाला 8.5 CGPA मिळाला, 10 पैकी मिळाला, अशा गोष्टी एंटर करून तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट व्हॅलिड धरलं जाणार नाही, ते स्क्रुटनीमध्ये रिजेक्ट केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला CGPAचं कन्व्हर्जन मार्क्समध्ये करणं कंपल्सरी असेल. आता जर तुमची 10वी किंवा 12वी मल्टिपल अटेम्प्टमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस तुम्ही 10वीची किंवा 12वीची एक्झाम दिली असेल तर अशा वेळेस तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बनवायचं ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे नेम ऑफ कॅन्डिडेट इथे मेन्शन करायचे. पुढे मग नेम ऑफ अ सब्जेक्ट, मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ, सिरियल नंबर फॉर मार्कशीट, एक्झामिनेशन सीट नंबर, मंथ अँड इयर ऑफ एक्झामिनेशन आणि नेम ऑफ बोर्ड. म्हणजे इथे वरती तुमचं नाव टाकल्यानंतर कुठल्या सब्जेक्टची तुम्ही एक्झाम दिली आहे तो सब्जेक्ट, किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत सेकंड कॉलममध्ये, किती पैकी तुम्हाला मिळाले आहे थर्ड कॉलम, तुमच्या मार्कशीटचा सिरियल नंबर, एक्झामिनेशनचा सीट नंबर आणि कुठल्या महिन्यामध्ये आणि कुठल्या वर्षी तुम्ही एक्झाम दिली आहे तो महिना आणि वर्ष आणि सोबत तुमच्या बोर्डाचं नाव तुम्हाला इथे लिहावं लागेल. आता तुम्हाला इथे स्पष्ट दिलेलं आहे की तुमचे सगळे मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करावे लागतील. जेवढे अटेम्प्ट तुम्ही दिलेले आहेत ते सर्व मार्कशीट इथे अपलोड करायचे. त्यानंतर सेकंड पेजवरती तुम्हाला HSC बोर्डसाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिलेलं आहे. तर इथेही तुम्हाला तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. बाकी खाली सेम असेल, सब्जेक्टचं नाव, किती मार्क्स मिळाले, किती पैकी मिळाले, मार्कशीटचा सिरियल नंबर, एक्झामिनेशनचा सीट नंबर, मंथ आणि इयर आणि तुमच्या बोर्डाचं नाव. त्यानंतर डेट टाका, प्लेस टाका आणि तुमची सिग्नेचर इथे करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल तुमचे हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स असतील. तर हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करा आणि रिलेव्हंट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फिलअप करून तुमच्या मार्कशीटसोबत तुम्हाला एकाच PDF-मध्ये हे अपलोड करावे लागतील. आणि याच प्रोसेसमध्ये, याच सर्व स्टेजमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून
तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.